आज बघूया एका बौद्ध मठातील तांदूळ कुटणाऱ्या मुलाची गोष्ट। ही गोष्ट हजारो वर्षापूर्वींची आहे। जपानमध्ये एक बौद्ध मठ होता। तिथे अनेक भिक्षू शिक्षण घेत होते। त्या मठाचे जे प्रमुख गुरु होते ते खूप ज्ञानी होते, वयोवृद्ध होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ध्यान धारणा करत असत। जीवनातील अंतिम सत्य समजून घेण्यासाठी हे सगळे साधना करीत होते। एका दिवशी एक मुलगा त्या मठात आला आणि गुरूंना थेट म्हणाला की मला तुमचा शिष्य म्हणून इथं राहू द्या। मला जीवनातील सत्य शोधून काढायचं आहे। मी सत्याचा शोध घेत इथवर आलो आहे। तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात की सत्याचा शोध घ्यायचा आहे ना, तुझं संपूर्ण आयुष्य तुला याच्यासाठी वाहून द्यावं लागेल आणि एवढं करूनही तुला सत्याचा शोध लागेलच याची कोणतीही खात्री मी देऊ शकत नाही, असं गुरु म्हणतात। मग आता इतकी वर्ष तपश्चर्या करायला तू तयार आहेस का, असा प्रश्न गुरुजी विचारतात। तेव्हा तो मुलगा म्हणतो की माझी तयारी आहे। मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। जे काही करावं लागेल ते मी करणार आहे। तर गुरुजी म्हणतात की ठीक आहे, आता तू एक काम कर। या मठात 500 भिक्षू राहतात। त्यांच्या भोजनासाठी तांदूळ कुटून तयार करावे लागतील तुला। तू संपूर्ण दिवस हे काम कर। जेव्हा तू थकून जाशील तेव्हा आराम कर आणि पुन्हा उठून तेच तांदूळ कुटायचं काम सुरू कर। इतर कोणतंही काम तू करायचं नाही। रोज तुला हेच काम असेल। दुसरा कोणताही विचार सुद्धा करू नकोस, असंही गुरु सांगतात। फक्त मी जे सांगितलं आहे तितकंच करायचं आणि तू पुन्हा मला भेटायला सुद्धा येऊ नको, असंही गुरु म्हणतात। गरज लागेल तेव्हा मीच तुला भेटेन। आता तू तुझं काम सुरू कर। तर गुरूंना नमस्कार करून तो मुलगा तिथून निघून गेला। थेट धान्याच्या कोठारामध्ये गेला आणि सरळ तांदूळ कुटण्याचं काम त्यानं सुरू केलं। त्या मठामध्ये 500 भिक्षू शिक्षण घेत होते। त्यांना वेळोवेळी भोजन देण्यासाठी खूप जास्त प्रमाणात तांदूळ ठेवावं लागत असे। त्यामुळे तो मुलगा खूप सकाळी सकाळी उठून आपलं काम सुरू करायचा आणि थेट रात्रीपर्यंत न थांबता तो तांदूळ कुटत राहायचा। तो आपलं काम इतकं मन लावून करायचा की आजूबाजूला त्याचं लक्षच नसायचं। दमून रात्री तो तिथेच झोपायचा आणि परत पहाटे आपल्या कामाला लागायचा। मठामधील कोणत्याही शिष्याशी त्याला बोलायला वेळ नसे, शिवाय कुठलाही शिष्य त्याला बोलायला सुद्धा येत नसे। अशा प्रकारे काही महिने निघून गेले आणि तांदूळ कुटताना त्याच्या मनात पूर्वीच्या आठवणी सुरुवातीला येत होत्या, पण नंतर त्याचं इतर कुठेच लक्ष नसल्याने नवीन विचार त्याच्या डोक्यात आलेच नाही। सुरुवातीला काही काळ आले, पण दिवस जसे जसे पुढे गेले तसे तसे ते विचार येणं सुद्धा कमी कमी होत होत बंद झालं। त्यामुळे हळूहळू त्याच्या मनात विचार येईनासेच झाले। मन अगदी शांत निर्विकार होत गेलं। काही वर्षांनंतर तर तो स्वतःचं नाव सुद्धा विसरून गेला। फक्त तो ते काम करत राहायचा। तो अगदी शांतपणे एकाग्र होऊन आपलं काम करत होता। त्याने कधी ध्यानधारणा केली नाही किंवा कुठल्याही शास्त्राचा अभ्यास केला नाही। गुरुजी जे शिकवत आहेत ती शिकवणी ऐकायला सुद्धा गेला नाही। दिवसभर एकच काम, तांदूळ कुटायचं। मठातील भिक्षू त्याची टिंगल करायला लागले, इतकं की त्याला मूर्ख वगैरे समजत असे की अरे हा काय दिवसभर हेच करत बसतो आणि इतक्या दिवसापासून हेच करतोय। महिने गेले, वर्ष गेले। बघता बघता 12 वर्ष निघून गेली। एका दिवशी जे प्रमुख गुरु होते ते घोषणा करतात की आता माझं वय झालंय, त्यामुळे मी आता मठाचा उत्तराधिकारी निवडणार आहे। माझ्यानंतर तोच या मठाचा गुरु म्हणून सर्व जबाबदारी पार पाडेल। तेव्हा ज्या शिष्याला आत्मसाक्षात्कार झाला असेल, ज्याला बोध झाला आहे असं मला वाटतं, त्याने आज रात्री माझ्या दालनाजवळ यावं, माझ्या दाराजवळ यावं आणि तिथल्या भिंतीवर आपल्या जीवनात त्याने आजपर्यंत काय समजून घेतलं ते लिहून ठेवावं। त्याला आयुष्य म्हणजे काय याच्याविषयी जे काही आकलन झालं असेल ते त्याने तिथे लिहून ठेवावं। ते उत्तर मी वाचेन आणि मग मी ठरवेन की कोणाचं उत्तर हे जवळ जातं। अनेक शिष्य स्वतःला गुरूंचा उत्तराधिकारी होण्यास लायक समजत होते आणि त्यांनी त्यांची उत्तरं त्या दाराजवळ लिहून ठेवली। पण एक शिष्य सर्वात जास्त वर्ष साधना करत होता। त्याने सर्व धर्मग्रंथ तोंडपाठ केलं होतं। तो रात्री गुरूंच्या दालनाजवळ गेला आणि तिथल्या भिंतीवर त्याने काही ओळी लिहिल्या। त्याने लिहिले की मन म्हणजे एक असा आरसा आहे, त्यावर विचार आणि इच्छांची धूळ जमा होते आणि ही धूळ साफ करण्यासाठी ध्यानधारणा करावी लागते आणि जी व्यक्ती मनावरची धूळ काढून टाकू शकते तिला मोक्ष प्राप्त होतो। असं
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गुरूंनी हे वाचले तेव्हा त्यांना भयंकर राग आला. ते म्हणतात की कुठल्या मूर्खाने हा कचरा भिंतीवर टाकला. ज्याने हे लिहिले होते तो शिष्य काहीच बोलला नाही. त्याने लिहिलेले तत्वज्ञान बरोबर होते, पण ते सर्व पुस्तकी ज्ञान होते, म्हणजे वाचलेलं, आणि त्याचे शब्दही पुस्तकीच होते. आपण जे काही लिहिले आहे ते खरे की खोटे हे त्याला निश्चितपणे माहीत नव्हते, कारण त्याला आत्मसाक्षात्कार झालाच नव्हता. कारण ज्याला तो झालेला असेल तो इतकं सगळं फिलॉसॉफी जाडत बसत नाही असं गुरूंना वाटलं. गुरूंनी ते सर्व लिखाण पुसून टाकलं आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मठात याच विषयाची चर्चा सुरू झाली की का बुवा यांनी सगळं पुसून टाकलं. आणि याच बाबतीत बोलत बोलत 2 शिष्य धान्याच्या कोठाराजवळून चालले होते. तिथे नेहमीप्रमाणे तो मुलगा तांदूळ कुटत होता. तांदूळ कुटणारा मुलगा आला नाही दाराजवळ, कारण त्याला माहीतच नव्हतं असं काही चाललेलं आहे. शिष्यांचं बोलणं ऐकून तो हसायला लागला. शिष्यांच्या मते तो अगदी मठ्ठ आणि निरक्षर होता. कोणीही त्याला आजवर ध्यान किंवा शास्त्रपठण करताना पाहिलं नव्हतं. त्या मठात एकापेक्षा एक विद्वान होते. त्याच्या तुलनेत हा मुलगा म्हणजे एक तुच्छ व्यक्ती, कारण तो कामच करायचा ना किचनमध्ये सारखा. त्याला हसताना पाहून त्यांनी कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की गुरूंनी भिंतीवर लिखाण म्हणजे कचरा आहे असे म्हटले ते बरोबरच आहे. ते ऐकून मी हसत आहे. यावर ते शिष्य चकित झाले. त्यांनी त्या मुलाला विचारलं की तू यापेक्षा चांगलं लिहू शकतोस का. तर तो मुलगा म्हणाला, मी तर निरक्षर आहे, मी काहीच लिहू शकत नाही, पण जर तुम्ही मला गुरूंच्या दालनाजवळ घेऊन गेलात तर मी काही ओळी नक्कीच सांगेन. तुम्ही त्या भिंतीवर लिहू शकाल. 2 शिष्य त्याला घेऊन गेले. तेव्हा तो मुलगा म्हणाला की मी सांगतो त्याप्रमाणे लिहा. आणि त्या शिष्याने तो जे बोलेल ते लिहिलं आणि खाली त्या मुलाचं नाव लिहिलं, तांदूळ कुटणारा मुलगा. त्याने सांगितलेली वाक्य अद्भुत होती. ती वाक्य नीट लक्षपूर्वक तो म्हणतो, मन म्हणजे एक भ्रम आहे. मन नावाची कोणतीही गोष्ट नाही. मनाचा आरसा सुद्धा नाही. जर मनच अस्तित्वात नाही तर मग त्याच्यावर धूळ साठणे शक्यच नाही. हे ज्याला समजलं त्याला जीवनात अंतिम सत्य समजलं. गुरूंनी जेव्हा हे वाचलं तेव्हा मध्यरात्रीच ते आपल्या मुलाकडे गेले. त्या मुलाकडे गेले आणि पाहिलं तो शांतपणे झोपलेला होता. गुरूंनी त्याला उठवलं. आपल्या हातातील दंड आणि वस्त्र त्याला दिली आणि ते म्हणाले की आजपासून तू माझा उत्तराधिकारी म्हणून मी तुझी नियुक्ती करत आहे. पण तू या मठापासून दूर निघून जा, कारण इथं जे शिष्य आहे ते स्वतःला फार मोठे विद्वान समजतात. ते एका साधारण तांदूळ कुटणाऱ्या मुलाचा मठाधिपती म्हणून स्वीकार करणार नाही. ते तुला ठार मारतील. गुरुजी म्हणतात, तुला आत्मसाक्षात्कार झाला आहे याची मला खात्री आहे, आणि हे ज्ञान तू सहजपणे तांदूळ कुटता कुटता मिळवले आहेस. जे ज्ञान मला मिळाले आहे ते सर्व आता तुझ्याकडे आले आहे. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे लोक तुझ्या जवळ येतील, कारण जेव्हा फूल उमलते तेव्हा त्याचा सुगंध लपून राहू शकत नाही. त्याने गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि मध्यरात्रीच तिथून निघून गेला. याच्यातून आपल्या काय लक्षात येतं की ध्यान करणं म्हणजे एक विशेष अशी प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी एकांतात डोळे मिटून तासनतास बसावं लागतं, हेच करावं लागतं असं काहीही नाही. हेही करून ध्यान करता येतं किंवा ते न करताही आपण आपलं काम करत असताना सुद्धा आपण त्या अवस्थेला पोहोचू शकतो. निर्विचार शून्य अवस्थेला पोहोचू शकतो.